पंढरीशी कीर्तन करी, पुंडलिकासी नमस्कारी. विठ्ठल चरण अंतरी धरी, धन्य जन्म तयाचा. सकळ कुळांचा तारकू, तोची जाणावा पुण्य श्लोकू. पांडुरंगी रंगला निशंकू, धन्य जन्म तयाचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 225 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अर्थात आपण काल पाहिलं, 2-3 दिवस याआधी आपण चिंतन केलं की अग्निर म्हणजे अग्नी हे पहिलं आहे. अग्नी येथं अग्नी हे पहिले पायत रे, ज्योतिर्मय हे दुसरे, उजेड दुसरा आहे. दिवस जाण तिसरे, दिवसा मृत्यू आला तर ते तिसरा आहे. आणि चौथे शुक्ल पक्ष, तो मृत्यू शुक्ल पक्षात यावा महाराज, कृष्ण पक्षात येऊ नये. आणि याशिवाय पुन्हा कालचं आपण चिंतन केलं की 6 मासा उत्तरायणम, सूर्याचं 6 महिने जे उत्तरायण चालतं त्या कालावधीमध्ये देह ठेवला जावा, मृत्यू यावा. अर्थात जीवात्मा या जगताचा निरोप घेण्याची वेळ या 5 संधीमध्ये, या 5 कालावधीमध्ये यावा, मोक्ष प्रदान झालाच म्हणून समजा. हे सांगत असताना भगवंताने माऊलीच्या मुखातून हेही वदवून टाकलं की काही योग साधना न करणारे, परमार्थामध्ये अजिबात भाग न घेतलेले, ते सुद्धा या कालावधीत जातात. अशा वेळेस समजायचं, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माची पुण्याई होती म्हणून असलेले भोग त्यांनी भोगले. भोगत असताना निश्चितच निस्वार्थपणे ते भोग भोगलेले असतात. आपले भोग काही लोक जगतातच असं महाराज, मनुष्य म्हणून. एक वेळे ते देवाच्या मंदिरात जाणार नाही, एक वेळे तीर्थयात्रा करणार नाही, कुठलं नामस्मरण करणार नाही, परंतु माणसामध्ये त्यांनी देव पाहिलेला असतो. देव पाहावयाशी गेलो, देवची होणी झालो. देव पाहायला त्यांनी माणसामध्ये जातात आणि त्यातच त्यांना देवरूप प्रकट झालेलं दिसतं. माणसाची सेवा, प्राणीमात्रांची सेवा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. गाडगे महाराज निक्षून सांगितले, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आस्याने भेटायचा. दांभिकपणा सोडूनच दिला. सोडून द्या बाबा हो. तुम्हाला देव पाहायचा आहे ना, तर माणसामध्ये देव पहा. देव पाहायचा आहे ना, प्राणी मात्रांमध्ये देव पहा. देव पाहायचा आहे ना, सूक्ष्म कीटाणूंमध्ये तुम्ही जीव जंतूंमध्ये तुम्ही देव पहा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, नामदेवराय सुद्धा म्हणतात. पुसोनिया ठाव अहंतेचा. भगवंताने परीक्षा घ्यायचं ठरवलं. नामदेवरायांना विश्वबा खेचरांनी गुरुमंत्र दिला की बाबा रे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंत भरलेला आहे, ईश्वर तत्व भरलेला आहे. तुका म्हणे विठो भरला सवाय, उने काय आहे चराचरी. प्रत्येक कणाकणामध्ये जर भगवंताचा अंश आहे तर चिंता करण्याचं कारण काय, तुकोबाराय म्हणतात. परंतु आम्ही इतके करंटे आहो महाराज,
मंदिरातला देव तर दिसत नाहीच, तिथंही भाव राहत नाहीच नाही. माणसात देव आम्हाला दिसत नाही. संतांना मात्र प्राणीमात्रांमध्ये सुद्धा देव दिसला. नामदेवरायांना कुत्र्याच्या रूपामध्ये येऊन देवाने परीक्षा पाहिली. नामा स्वयंपाक करून बैसला, श्वानरूपी आला, रोटी घेऊन पळाला, सर्वाभूती वासुदेव किंवा केशव. हाती घेऊन तुपाची वाटी, नामा धावे श्वाना पाठी, दूध घे गा तूप घे गा जगजेठी, कोरड्या रोट्या का काशी. अरे देवा, तुला मी ओळखलं, थांब थांब थांब. अरे कोरड्या रोट्या का खातो? हे बघ, तूप घे तूप घे तूप घे. नामदेवराय पाठीमागं धावता येते रोटी घेऊन पडणाऱ्या कुत्र्यामागं. तव श्वान हसोनी बोलिले. श्वान जागेवर थांबलं की अरे हा, यानं तर ओळखलं मला. तव श्वान हसोनी बोलिले, नामा तुवा कैसे रे कळले. अरे नामा, तुला कसं कळालं मी कुत्र्याच्या रूपात आलो आहे? येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती वासुदेव. नामदेवराय म्हणतात, माझ्या गुरुने सांगितलं देवा, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवंत भरलेला आहे. गुरु उपदेश गुरुमंत्र घ्यायच्या ऐवजी दीक्षा घेत्याच्या आधी नामदेवरायांना भगवंत पांडुरंग परमात्मा विठ्ठल पंढरीमध्ये फक्त मंदिरामध्येच मर्यादित समजत होता. परंतु ज्यावेळेस गुरुनं उपदेश केला, गुरुचा अधिकार कळाला, पिंडीवर पाय ठेवून झोपलेले विसोबा खेचर, पाय ठेवतील तिथं पिंड, पाय ठेवतील तिथं पिंड, संदेह दूर झाला, नष्टो महास्मृतीत लब्धात. सगळ्या प्रकारच्या शंका कुशंका दूर झाल्या आणि गुरुने दिलेल्या मंत्रच आयुष्यामध्ये उतरवला नामदेवरायांनी. त्यामुळे सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत तत्व दिसायला लागलं महाराज. नाथबाबांना गाढवामध्ये भगवंत दिसला, आम्हाला माणसामध्ये सुद्धा दिसत नाही हो, इतके करंटे आहोत आम्ही. या पद्धतीनं जे सिद्धावस्थेला गेलेले आहेत त्यांना भगवंत सांगतात, यांना मुहूर्ताची वेळ गरजच पडत नाही. कोणत्या काळी देह ठेवावा याविषयीचं चिंतन असे महात्मे कधीच करत नाही, कारण ते आलेलेच असतात. उद्धराया जन जड जीव, या जगताचा उद्धार करावा. आणि एकदा जर का जग जागृत झालं, त्यांना सार आसार कळायला लागलं, त्याज्य काय आणि स्वीकृती कशाची करावी. ईश्वर फक्त नश्वर आहे, ईश्वर फक्त या ठिकाणी साक्षीभूत आहे, अनादी काळापासून आहे ईश्वर तत्व. बाकी ईश्वर सोडून उरलेलं सगळं नश्वर आहे. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम इति ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदत नथा. भगवंताला जाणून घेण्याचं जे ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, तेच खरं ज्ञान आहे. ते सोडून बाकी सगळं जे आहे ते सगळं अज्ञान आहे महाराज. या अज्ञानामध्ये आम्ही गचांगड्या खातो. भगवंताने फार सुंदर वर्णन केलेलं आहे जीवाचा स्वभाव सांगताना की इदमाद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम असो मया हतां शत्रुन हरणिष्ये चापरानपि ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. सगळ्या भोग्य वस्तू भोगण्याकरता भगवंतानं फक्त माझीच निर्मिती केली आहे. आढ्यो अभिजनवान अस्मि कुतो अन्य अस्ति सदृशो मया यस्य दास्यामि मोदिष्य इति अज्ञान विमोहित. अज्ञानानं मोहित झाल्यामुळं जीवानं हा सगळा समज करून घेतलेला असतो महाराज. परंतु गुरुकृपा जेव्हा होते त्यावेळेस हे अज्ञान दूर होतं आणि एकच एक तत्व उरतं, ते म्हणजे ईश्वर तत्व. मग विषय त्यांचा इतर विषय न राहता भगवंतच त्यांचा विषय होऊन जातो. इतर विषयामध्ये ते रममान होत नाही, कारण विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयाचं सेवन जर करत बसलं तर नरकवास भोगलेला आहे. मोक्षाची प्राप्ती तर सोडाच महाराज, परंतु नरकाच्या यातना भोगाव्या लागतात याची जाणीव झाल्यामुळं असे साधक हे सिद्ध अवस्थेला जातात
आणि मग अशा सिद्ध अवस्थेत पोहोचलेल्यांना मात्र या शुभ काळाची वर सांगितलेला अग्निर्ज्योती रहा शुक्ल षण्मासा उत्तरायणम याची कशाचीही गरज पडत नाही, त्याची ती चिंताच करत नाही. इतक्या नशेमध्ये भगवंताच्या या परमार्थाची नशा त्यांना इतकी चढलेली असते की या सगळ्या गोष्टी त्यांच्याकरता इतक्या महत्त्वाच्या नसतात. आणि म्हणूनच ते या जगताचा निरोप जेव्हा घेतात मग त्यावेळेस अग्नी असो, ज्योतिरसो, दिवस असो, रात्र असो, शुभ काळ अशुभ काळ हा त्यांच्याकरता नसतोच नसतो. मोक्ष अशा सिद्ध पुरुषांना, कारण मुळात ते मोक्षातूनच इथं जगाच्या उद्धाराकरता आलेले असतात. महाराज, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, या कारणासाठी झालेलं आहे. उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धरा या कारणे उद्धराया जन जड जीव. या सामान्य जनताचा उद्धार करण्याकरताच ते आलेले असतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. एकदा जनसामान्य जागृत झालं, सामान्य लोकांना आपलं हित कळायला लागलं की असे अवतारित पुरुष, असे संत महात्मे आपला अवतार स्वतःहून संपवत असतात. त्यांना मात्र अशा शुभ अशुभ काळाचं काहीही देणं घेणं नसतं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 225 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, हा उत्तम काळू जाणीजे या ते आर्चीस मार्गू म्हणीजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक. भगवंत सांगतात, अर्जुना, या अग्निर्ज्योतिरहा शुक्ल षण्मासा उत्तरायणम, अग्नी असावा, तेजपुंज प्रकाश असावा, दिवसाचा काळ असावा, शुक्ल पक्ष असावं आणि सूर्याचं उत्तरायण असावं. या कालावधीमध्ये जर प्राणोत्क्रमण होत असेल, देह ठेवला जात असेल तर तो योग्य काळ, उत्तम काळ त्याला म्हटलेला आहे. आणि अशा काळामध्ये जो जातो त्याला मोक्षाची निश्चित प्राप्ती होऊन जाते. हे झालं उत्तम काळाचं, योग्य काळाचं. आता अयोग्य काळ कोणता आहे, अकाळू कोणता आहे, तेही भगवंत पुढे सांगतो. म्हणतात, आता त्याकरता अर्जुना तू चित्त देऊनी ऐक. हा उत्तम काळू जाणीजे, आता सांगितलं तो उत्तम काळ झाला. या ते आर्चीस मार्गू म्हणजे, आर्चीस मार्ग म्हणजे सूर्यकिरणाला धरून ऊर्ध्व मार्गाने अशी जीवात्मे भगवत धामाच्या प्रती सहजपणे पोचून जातात. म्हणून त्याला अर्चीस मार्गू म्हटलेला आहे. अर्चीस मार्गू म्हणजे आता अकाळू म्हणजे अयोग्य वेळ सांगेन ऐक. ती अयोग्य वेळ कोणती आहे मरणाकरता ती आता सांगतील, ते ऐका. त्याचं चिंतन आपण आता पुढे करू. आज याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.